आणि थेट आणि पहिली बातमी न्यूज 18 लोकमतनं या रिपोर्टच्या संदर्भातली आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. पुढे पाहूयात. पुण्यात जीबीएस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. आज पुण्यातील नांदेड गावातील 60 वर्ष वय असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय. त्याच्यावरती उपचार केले जात होते, त्यावेळी त्याचा मृत्यू झालाय. मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण 4 जणांचा मृत्यू झालाय. त्याच्यामुळे ही आकडेवारी जी आहे ती प्रत्येक दिवशी एक रुग्ण हा दगावताना दिसतो. यामध्ये प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतलं तर तरुणांचा समावेश तर आहेच, पण ज्येष्ठ नागरिक जे आहेत ज्यांची मुळातच प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांना जीबीएसची लागण ही झटपट होताना दिसते. काल वायसीएम रुग्णालयात जी काय आपली डीन साहेबांच्या अंडर त्याच्यामध्ये प्रोफेसर इन मेडिसिन, पिडियाट्रिक प्रोफेसर, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी सगळे डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर आहेत त्याची एक कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये त्या पूर्ण पेशंटच्या मृत्यूचे डिटेल्स घेऊन जे सगळ्या हिस्ट्रीची डिटेल घेऊन जे ऑडिट केलं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सदर पेशंटला रेस्पिरेटरी डिसीज बायलॅटरल न्युमोनिया हे कॉज असावं आणि जीबी सिंड्रोम पण त्याला फायनिंग आहे असं त्यांचा रिपोर्ट माझ्याकडे सादर झाला.